नमस्कार विद्यार्थी मित्र हो, स्टडीज संकेतमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज 26 मार्च 2026 आणि आज आपण पाहणार आहोत दिवसभरातील अशा महत्त्वाच्या चालू घडामोडी ज्या तुमच्या आगामी MPSC, पोलीस भरती, तलाठी किंवा वनरक्षक अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहे. मित्रांनो, यश मिळवण्यासाठी कन्सिस्टन्सी आणि हार्डवर्क ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. याच्यासोबत तुम्ही कोणत्या पण फील्डमध्ये उतरा, तुम्हाला यश नक्की मिळेल. चला तर मग सुरू करूया आपण आपला प्रश्न क्रमांक पहिला. प्रश्न क्रमांक पहिला आहे, अलीकडेच लोकसभेत कोणत्या विधेयकात सुधारणा केली आहे ज्याच्या विरोधात विरोधी पक्षाकडून तीव्र विरोध झाला आहे? तर बघा, याच्यामध्ये ऑप्शन डी, ट्रान्सजेंडर व्यक्ती सुधारणा विधेयक 2026. बघा, मुख्यतः हा विधेयक 2019 झाला होता, पण आता याच्यामध्ये काय केलं, काही बदलाव केले आहे ज्याच्यामुळे हा विरोध वाढला आहे. बघा, 2019 काय होतं, या कायद्यामध्ये जे ट्रान्सजेंडर व्यक्ती आहे ते स्वतःची ओळख स्वतः ठरवत होते, पण आता नवीन दुरुस्तीनुसार हा अधिकार काढून टाकला आहे. तसेच आता ट्रान्सजेंडर प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काय करावं लागेल, यांना जिल्हा अधिकाऱ्याकडे अर्ज करावा लागेल आणि त्याच्यासाठी एक विशेष वैद्यकीय मंडळाकडून तपासणी करून शिफारशीनंतर त्यांना ते ट्रान्सजेंडरचे ओळखपत्र दिले जाईल. आणि समजा एखाद्या व्यक्तीला जबरदस्तीने ट्रान्सजेंडर बनवले किंवा तसे भासवून भीक मागण्यास आहारी पाडले तर यासारख्या गुन्ह्यासाठी 10 वर्षापासून ते जन्मठेपेपर्यंत शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. तर बघा, याच्यामध्ये विरोधी पक्षाच्या हल्ला करण्याचे कारण बघितले तर त्यांचे म्हणणे आहे की वैद्यकीय तपासणी अनिवार्य केल्यामुळे व्यक्तीच्या शरीर स्वातंत्र्याचा आणि गोपनीयतेचा भंग होईल आणि ट्रान्सजेंडर ओळख रोखण्याच्या नावाखाली खऱ्या गरजू व्यक्तींना सरकारी योजनेपासून वंचित ठेवले जाईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. तर याच्यावर सरकारची भूमिका काय आहे? सरकार काय म्हणते की विधेयकमुळे आरक्षणाखाली सवलतीचा गैरवापर थांबला जाईल आणि जबरदस्तीने होणारे लिंग बदल आणि मानवी तस्करी रोखण्यासाठी कडक कायदे आवश्यक आहे. खऱ्या ट्रान्सजेंडर व्यक्तींना न्याय मिळवून देणे हाच यामागचा उद्देश आहे, असे सरकारचे धोरण आहे. याच्यासोबत संविधानामध्ये काही झालेले संशोधन बघूया आपण. बघा, पहिली संविधान संशोधनामध्ये काय झालं होतं, पहिली 1991 9वे परिशिष्ट जोडले गेले होते, ज्याच्यामध्ये जमीन सुधारचा कायदा मंजूर झाला होता. त्याच्यानंतर जी 7वी घटना दुरुस्ती आहे ते 1953 झाली आणि त्याच्यामध्ये भाषेच्या आधारावर राज्याची पुनर्निर्मिती करण्यात आली होती. तसेच 21वीमध्ये सिंधी भाषेला 8व्या परिशिष्टात समाविष्ट केले होते आणि 42व्या घटना दुरुस्तीमध्ये जे 1973 झाली, याच्यात लघु राज्यघटना, बघा 42वी जी राज्यघटना आहे तिला काय म्हणतात, लघु राज्यघटना, आणि याच्यामध्ये प्रस्तावना, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता या शब्द जोडले गेले आहे. तसेच मूलभूत कर्तव्य याच्यामध्ये समाविष्ट केले. त्याच्यानंतर 44वी घटना दुरुस्ती बघितली तर संपत्तीचा अधिकार मूलभूत अधिकारातून काढून कायदेशीर अधिकार करण्यात आला होता. त्याच्यानंतर 52वी घटना दुरुस्ती बघितली तर पक्षांतरण बंदीचा कायदा घातला. म्हणजे समजा कोणी एका व्यक्तीचा पार्टी दुसऱ्या पार्टीमध्ये जात असेल तर त्याच्यावर काय बंदी घालण्यात आली होती, पण कधी जेव्हा तो पदावर राहील जेव्हा तो चुनाव निवडून आला आणि तो समजा दुसऱ्या पक्षांमध्ये पक्षांतरण केले तर त्याला काय केलं जाईल, त्याच्यावर बंदी घातली जाईल, असा या घटना दुरुस्तीचा कायदा होता. बघा, त्याच्यानंतर आहे 61वी घटना दुरुस्ती. हे कधी झाली होती, 1989. याच्यामध्ये मतदानाची वय 21 वरून 18 वर्ष केल्या गेली. त्याच्यानंतर 73वी घटना दुरुस्ती जे 1992 झाली, त्याच्यामध्ये पंचायती राज संस्थेला घटनात्मक दर्जा दिला आणि त्याच्यामध्ये 11वे परिशिष्ट समाविष्ट केले. त्याच्यानंतर बघा, 74वी घटना दुरुस्ती. हे सुद्धा 1992 झाली. याच्यामध्ये नगरपालिका, महानगरपालिका यांचे घटनात्मक दर्जा देण्यात आला. त्याच्यानंतर 86वी घटना दुरुस्ती जे 2002 झाली. याच्यात 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण दिले गेले आणि हे कशामध्ये आहे, कलम 21A. तसेच बघा, 92वी घटना दुरुस्ती बघितली तर जे 2003 झाली, त्याच्यात बोडो, डोंगरी, मैथिली आणि संताली या 4 भाषांचा समावेश केला गेला. त्याच्यानंतर आता आपण प्रश्न क्रमांक दुसरा बघूया. पश्चिम आशियातील संकटामुळे इंधन पुरवठ्याला धोका निर्माण झाल्याने कोणत्या देशांनी नुकतीच राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी जाहीर केली आहे? तर बघा, याच्यामध्ये पेट्रोलच्या संकटामुळे इंधनाच्या संकटामुळे
फिलिपिन्स या देशाने काय केलं आहे, इथे आणीबाणी घोषित केली आहे. तर बघा, आपण सर्वांना माहीतच आहे की इस्रायल आणि अमेरिका, इराण यांच्या वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक इंधन बाजारपेठेवर खूप मोठा परिणाम झाला आहे. तर याच्यामध्ये बघा, इराणने काय केलं, जे होमुर्ज जलसंधी आहे याच्यावर त्यांनी काय केलं, नियंत्रण केले आहे आणि त्याच्यामुळे आशिया देशातील होणारा तेल पुरवठा खंडित होण्याची भीती निर्माण झाली आहे. तर त्याच्यासाठी फिलिपिन्सने आपल्या गरजेच्या इंधनासाठी पूर्णपणे आयातीवर अवलंबून असल्याने हा धोका त्यांच्यासाठी गंभीरपणे निर्माण झाला आहे. आणि बघा, इंधनचा साठा बघितला तर फिलिपिन्सकडे मात्र 45 दिवसाच्या इंधनचा साठा आहे, असे तेथील ऊर्जा सचिवांनी स्पष्ट केले आहे. बघा, फिलिपिन्सची राजधानी बघितली तर ते काय आहे, मनिला, आणि इथेच ADBचे मुख्यालय आहे. त्याच्यानंतर इथले चलन बघितले तर ते काय आहे, फिलिपाईन पेसो, आणि अधिकृत भाषा बघितली तर ते फिलिपिनो आणि इंग्रजी. तर इथले राष्ट्राध्यक्ष कोण आहेत, फर्डिनांड बोंगबोंग मार्कोस ज्युनियर हे इथले राष्ट्राध्यक्ष आहे. आणि इथल्या हे फिलिपिन्स जे आहे हे मुख्यतः बेटांनी मिळून बनलेलं आहे आणि हे सुमारे 7,741 बेट मिळून हे एक देश बनला आहे. तसेच बघा, आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था याचे मुख्यालय लॉस बॉझनोस फिलिपिन्स येथे आहे. तसेच पॅसिफिकमधील हा देश रिंग ऑफ फायरमध्ये येत असल्याने येथे मोठ्या प्रमाणात भूकंप आणि ज्वालामुखी सक्रिय असतात. त्याच्यानंतर बघा, आशियाचा नोबेल म्हटला जाणारा रॅमन मॅग्नेसेसे पुरस्कार हा फिलिपिन्सच्या माजी राष्ट्राध्यक्ष रामन मॅग्नेसेस यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दिला जाते आणि याचे वितरण मनिला येथे होत असते. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 3 बघूया. जागतिक वायू गुणवत्ता अहवालानुसार जगातील सर्वात प्रदूषित देशांमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर बघा, याच्यामध्ये प्रदूषणासाठी भारताला 6वा नंबर देण्यात आला आहे. बघा, प्रदूषण वाढण्याचे मुख्य कारण बघितले तर वाढती वाहनांची संख्या आणि जुने वाहन, तसेच कारखान्यातून निघणारा धूळ आणि जो शेतीतील कचरा जाळतात, विशेषतः उत्तर भारतातील हिवाळ्यात पिकांचे अवशेषण जाळल्यामुळे हे प्रदूषणाचा मोठा धोका वाढलेला आहे. तसेच शहरामधील मोठमोठ्या प्रमाणात सुरू असलेले बांधणी काम याच्यामुळे काय झालं आहे, भारतामध्ये प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. त्याच्यानंतर बघा, मागील वर्षी 2024 भारत या यादीमध्ये 5व्या स्थानावर होता आणि 2023 3ऱ्या स्थानावर होता. म्हणजेच भारत आता काय होत आहे, क्रमामध्ये थोडीफार सुधार झाली आहे. बघा, भारताच्या प्रदूषणाची पातळी बघितली तर भारताची सरासरी PM 2.5 इतकी नोंदवली आली आणि ही पातळी जागतिक आरोग्य संघटनेच्या सुरक्षित मर्यादेपेक्षा जवळपास 10 पटीने जास्त आहे. तर बघा, सर्वात प्रदूषित देश बघितला तर आता तो कोणता ठरला आहे, पाकिस्तान ठरला आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर बांगलादेश, तिसऱ्या क्रमांकावर तजाकिस्तान आणि भारत कोणत्या क्रमांकावर आहे, 6व्या स्थानावर आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 14 बघूया. सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयानुसार जर एखाद्या व्यक्तीने हिंदू, बौद्ध, शीख धर्माव्यतिरिक्त इतर धर्मात धर्मांतरण केले तर त्याच्या कोणत्या दर्जावर परिणाम होईल? तर बघा, याच्यामध्ये ऑप्शन बी, अनुसूचित जाती दर्जा त्वरित समाप्त केला जाईल. तर बघा, सर्वोच्च न्यायालयाने विधिवत खटल्यांमध्ये दिलेल्या निवाड्यानुसार आणि भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार जर एखाद्या अनुसूचित जातीच्या व्यक्तीने हिंदू, बौद्ध किंवा शीख धर्माच्या व्यतिरिक्त इतर धर्मात धर्मांतरण केले तर त्याच्या आरक्षणावर काय होणार आहे, मोठा परिणाम होणार आहे. तसेच बघा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 341 अंतर्गत असलेल्या राष्ट्रपतीच्या आदेशानुसार केवळ हिंदू, शीख किंवा बौद्ध धार्मिक व्यक्तींच्याच अनुसूचित जाती म्हणून मानले जाणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 5 बघूया. गर्भ INI हा उपक्रम जो गर्भवती महिलांच्या आरोग्याशी संबंधित आहे कोणत्या विभागामार्फत राबविला जात आहे? बघा, हा उपक्रम जैवतंत्रज्ञान विभाग याच्याद्वारे राबविला जात आहे. याचा मुख्य उद्देश अकाली जन्म रोखणे हा याचा मुख्य उद्देश आहे. अकाली जन्मदर म्हणजे बघा, जे बाळ ज्या वेळेला जन्माला पाहिजे त्या वेळेला न जन्मता त्याच्या आधी जन्माला येते, त्याच्यासाठी हे असे का बरं होते, त्याच्यासाठी हे उपक्रम सुरू केले आहे. आणि गर्भवती महिलाच्या आरोग्याचा अभ्यास करून बाळ वेळेआधी का जन्माला येते याचे जैविक आणि सामाजिक कारणे शोधणे हे या प्रकल्पाचे काम आहे. तसेच बघा, याच्या अंतर्गत काय केले जाईल, हजारो गर्भवती महिलांची नोंदणी करून त्यांच्या गर्भधारणेच्या सुरुवातीपासून ते
प्रस्तुतीपर्यंत प्रवासाच्या बारकाईने अभ्यास केला जाईल. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 6 बघूया. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच कोणता विक्रम प्रस्थापित केला आहे? तर बघा, मोदीजी यांनी 8,931 दिवस सार्वजनिक पदावर राहून भारताचे सर्वात दीर्घकाळ सेवा देणारे सरकार प्रमुख म्हणून काय आहे, यांनी हा विक्रम गाजवला आहे. तर बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील लोकशाहीच्या इतिहासात एक ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे. ते भारतात सर्वात प्रदीर्घ काळ निवडून आलेले सरकार प्रमुख ठरलेले आहे. ते पंतप्रधान मोदीजी यांनी सिक्कीमचे जे माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग आहेत यांचा विक्रम मागे टाकला आहे. आणि जे चामलिंग आहे त्यांनी किती एकूण 8,930 दिवस मुख्यमंत्री म्हणून पद भूषवले होते. पण जे नरेंद्र मोदी आहे यांनी गुजरातचे मुख्यमंत्री आणि भारताचे पंतप्रधान म्हणून 8,931 दिवस पूर्ण केले आहे. त्याच्यामुळे हा विक्रम आता त्यांच्या नावावर झाला आहे. तर बघा, गुजरातचे मुख्यमंत्री ते 7 ऑक्टोबर 2001 ते 22 मे 2014 पर्यंत होते. त्याच्यानंतर ते 26 मे 2014 पासून ते आजपर्यंत काय आहे, भारताचे पंतप्रधान आहे. यांनी केवळ राजकीय पदाच्या कालावधीतच नव्हे तर डिजिटल विश्वातही त्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला काही मोठे विक्रम केले आहे. ते कोणते आहे? तर बघा, इंस्टाग्रामवर त्यांनी 10 कोटी म्हणजे 100 मिलियन फॉलोअर्स हा टप्पा गाठलेला आहे. आणि ते जगातील पहिले सक्रिय राजकीय नेते ठरले ज्यांनी 100 मिलियन फॉलोअर्स प्राप्त केले. त्याच्यानंतर बघा, यूट्यूबवर त्यांनी अधिकृत चॅनल जे आहे त्याच्यावर 3 कोटी म्हणजे 30 मिलियन सबस्क्राईब झाले आहे. आणि जगातील सर्वाधिक फॉलोअर्स केले जाणारे हे एकमेव राजकीय नेते आहे. त्याच्यानंतर जे ट्विटर आहे त्याच्यावर त्यांनी 10.6 कोटीहून अधिक फॉलोअर्स जोडले आहे. ते जागतिक नेत्याच्या यादीमध्ये आघाडीवर आहेत. तसेच बघा, ते स्वतंत्र भारतात जन्मलेले पहिले पंतप्रधान सुद्धा आहे. बघा, जे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग 3 वेळा लोकसभेत विजय मिळवून सत्ता स्थापन करणारे ते दुसरे पंतप्रधान ठरले आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 7 बघूया. मार्च 2026 मध्ये भारताने आपला 7वा राष्ट्रीय अहवाल कोणत्या जागतिक कराराअंतर्गत सादर केला आहे? तर बघा, हा 7वा राष्ट्रीय अहवाल प्रामुख्याने जैवविविधतेशी संबंधित आहे. आपलं उत्तर काय ठरणार आहे? ऑप्शन बी, जैविक विविधतेवर अधिवेशन. बघा, याच्यामध्ये सोप्या पद्धतीत सांगायचं म्हटलं तर भारताने आपल्या देशाचे निसर्ग, प्राणी, वनस्पती आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी गेल्या काही वर्षात काय पावले उचलली आहे याच्यासाठी ही रिपोर्ट सादर केली आहे. तसेच बघा, आता काय केलं आहे, वन क्षेत्रामध्ये सुद्धा वाढ झाली आहे. भारताचे एकूण वन आणि वृक्ष आच्छादनेत हे देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या 25.17 इतकी झाली आहे. तर प्राण्याच्या संख्येमध्ये बघितले तर वाघाची संख्या किती झाली आहे? 3,134. आणि आशिया तसेच एकशिंगी गेंडे यांच्या संख्येतही सुद्धा लक्षणीय वाढ झालेली आहे, असे अहवालामध्ये काय केले आहे, नमूद केले आहे. तसेच बघा, जमिनीचे पुनरुज्जीवन सुद्धा केले आहे. भारताने आतापर्यंत 24.8 दशलक्ष हेक्टर जमीन काय केली आहे, पुनर्जीवित केली आहे. आणि बघा, परिवेशन 2.0 याच्यासारख्या डिजिटल प्लॅटफॉर्ममार्फत वापर करून पर्यावरणातील परवानग्या आणि जैवविविधतेचा डेटा एकत्रित केला जात आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 8 बघूया. वैज्ञानिकांच्या मते शनीच्या कक्षेत 11 नवीन चंद्रांचा शोध लागला आहे. तर आता शनीच्या चंद्रांची एकूण संख्या किती झाली आहे? मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे, एक्झाममध्ये विचारले जाऊ शकते. पण त्याच्या आधी मित्रांनो, तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की सर्वात मोठा ग्रह कोणता आहे, हे मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की कळवा. तसेच बघा, याच्यामध्ये आपले उत्तर काय आहे? ऑप्शन बी, 285. बघा, शनीच्या कक्षेत आता जो नवीन 11 नवीन चंद्रांचा शोध लागला आहे त्याच्यामुळे आता यांच्या उपग्रहाची संख्या किती झाली आहे? 285. बुधच्या उपग्रहाची संख्या किती आहे? 0. शुक्र 0. पृथ्वीचा 1 कोणता आहे? तो आहे चंद्र. तसेच मंगळचे 2 फोबोस आणि डिमोस. बृहस्पतीचे 101, शनीचे 285, युरेनसचे 28, तसेच नेप्च्यूनचे 16. बघा, शनी आता आपल्या सूर्यमालेतील किंग ऑफ मून्स म्हणून ओळखला जात आहे, कारण त्याच्याकडे आता सर्वाधिक 285 चंद्रमाची संख्या झालेली आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 9 बघूया. उत्तर कोरियाचे तिसऱ्यांदा चीफ कोण बनले आहे? तर बघा, उत्तर कोरियाचे तिसऱ्यांदा सलग किंग जोंग उन हे पुन्हा काय झाले आहे, इथले चीफ म्हणून निवडून आलेले आहे. तर बघा, उत्तर कोरियामध्ये इलेक्शन कसे होतात, तर या निवडणुकीत मतदाराच्या केवळ एकच उमेदवाराचे नाव असते आणि
आणि त्यांना मतपत्रिका दिली जाते. जर एखाद्या व्यक्तीला त्या उमेदवाराचा विरोध करायचा असेल तर त्याला वेगळ्या बूथमध्ये जाऊन उमेदवारांचे नाव खोडावे लागते. आणि आपल्याला माहिती आहे उत्तर कोरियामध्ये कोणाची एवढी हिंमत नाही की तो किम जोंग उनच्या विरोधामध्ये मत टाकेल. आणि ही प्रक्रिया गुप्त नसते, ती कशी असते, उघडपणे असते. आणि उमेदवाराला विरोध करणे हे राजद्रोह मानले जातात. तसेच बघा उत्तर कोरियामध्ये आपल्याला एक पण भिकारी दिसत नाही. तुम्ही नेटवर बघा या फेसबुकवर बघा कुठे पण बघा तुम्हाला उत्तर कोरियामधील एकही भिकारी दिसत नाही का. कारण की बघा समज एखादी व्यक्ती उत्तर कोरियामध्ये गेला आणि तिथल्या एखाद्या भिकाऱ्याची फोटो काढली तर तिथली सरकार त्याला तिथे गोळी मारून टाकतात. बघा ज्या काळाला कोरोना आला होता तेव्हा उत्तर कोरियामध्ये 70 व्यक्ती पॉझिटिव्ह मिळाले होते आणि त्याच्या एका घंट्यानंतरच रिपोर्ट आली की उत्तर कोरियामध्ये कोरोना हा काय आहे 0% आहे. तर ह्यांनी काय केलं होतं त्या सर्वांना गोळी मारून ठार केले होते. चला तर मग आता आपण आपला प्रश्न क्रमांक तसेच बघा याची राजधानी पोंगयांग हे आहे. तर इथली लोकसंख्या 2.66 करोड एवढी आहे. तर इथले चलन उत्तर कोरिया वॉन हे आहे आणि इथली भाषा कोरियन. तर शेजारी देश बघितले तर चीन, रशिया आणि दक्षिण कोरिया हे आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 10 बघूया. जागतिक दहशतवादा निर्देशांक 2026 मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे. तर बघा याच्यामध्ये नंबर 1 वर ठरला आहे पाकिस्तान. पाकिस्तानला त्याचा खरा पुरस्कार मिळाला आहे. बघा पाकिस्तानबद्दल थोडीफार माहिती बघितली तर याचे अधिकृत नाव काय, इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान. याची स्थापना कधी झाली होती, याची स्थापना नाही झाली होती, याचा जन्म झाला होता. याचा जन्म कधी झाला होता, 14 ऑक्टोबर 1947 मध्ये. आणि याची राजधानी बघितली तर ते आहे इस्लामाबाद. इथले चलन पाकिस्तानी रुपया. तर अधिकृत भाषा बघा उर्दू आणि इंग्रजी बोलतात. इंग्रजी ते फक्त नावासाठी आहे, मुख्य यांची भाषा उर्दू आहे. त्याच्यानंतर इथल्या संसदेला मजलिस ए शुरा असे नाव दिले आहे आणि इथल्या संविधानाचा स्वीकार कधी झाला 1973 मध्ये. तर मित्रांनो या होत्या आजच्या आपल्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी. आणि तुम्हाला या लेक्चरची PDF मिळवायची असेल तर कमेंटमध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. चॅनलला नक्की जाऊन जॉईन करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तसेच आपल्या इतर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी नवीन घडामोडीसह. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.